मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंतरवली सराटीतील आंदोलन आणि उपोषण सरकारला गेलेले 24 डिसेंबरची वेळ. मात्र मनोज जरांगे पाटलांना बीडच्या निर्णायक इशारा सभेमधून सांगितलं होतं की सरकारने जर 20 जानेवारीपर्यंत जर आरक्षण नाही दिलं तर त्यानंतर आम्ही मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहोत. आणि त्या धर्तीवरती मनोज जरांगे पाटील जे आहेत ते गाव खेड्यांचा दौरा करत आहेत. आज बीड तालुक्यातील म्हणजे साक्षा पिंपरी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात येत आहे. आपण एकंदरीत बघू शकतो कशा पद्धतीने स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील जे आहेत ते गाव खेड्यामध्ये दौरा करत आहेत आणि बीड तालुक्यातील श्री क्षेत्र संस्था नारायणगडच्या परिसरामध्ये भव्य दिव्य स्वागत मनोज जरांगे पाटलांचं होत आहे. आज साक्षा पिंपरी येथे भव्य दिव्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. सप्ताह जरी धार्मिक असला तरी संपूर्ण समाजाला सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील जे आहे ते गाव खेड्यांचा दौरा करत आहेत. मात्र आज मनोज जरांगे पाटलांचे जे आहे ते भव्य दिव्य स्वागत जे आहे ते साक्षा पिंपरीमध्ये राज्याची धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्था नारायणगडच्या परिसरामध्ये होत आहे. आणि एकंदरीत मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात, कारण 13 जानेवारीला ओबीसी समाजाची जी सभा आहे, एल्गार सभा आहे बीडमध्ये होणार आहे. तत्पूर्वी त्या अगोदर मनोज जरांगे पाटलांचे जे आहे ते आज भव्य दिव्य स्वागत बीड तालुक्यातील साक्षा पिंपरी या ठिकाणी होत आहे. गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वागत होत आहे. मुंबईच्या